राज्य में महिलाओं के खिलाफ बढ़ते आपराधिक मामलों को लेकर मनसे ने आक्रामक रुख अपनाया है। इसी कड़ी में आज नई मुंबई में मनसे स्टाइल आंदोलन किया गया। इस दौरान राज्य में शरिया कानून लागू करने की मांग की गई। आए दिन महिलाओं के खिलाफ हिंसा की घटनाएं बढ़ रही है। नई मुंबई के शील डाइघर में 3 आरोपियों द्वारा विवाहित महिला के साथ बलात्कार और हत्या को अंजाम दिया गया। ये मामला अभी शांत होने को था कि तभी उरण इलाके में यशश्री शिंदे की बेरहमी से हत्या कर दी गई। इस घिनौने मामलों में सरकार के सुस्त रवैये को देखते हुए महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने फास्ट ट्रैक कोर्ट में मुकदमा चलाने के साथ आरोपियों को फांसी की सजा की मांग की। साथ ही महाराष्ट्र में शरिया कानून लाने और बांग्लादेश से आए शरणार्थियों को देश से बाहर कर निर्भया हत्याकांड के बाद रुके शक्ति कानून को लागू करने की मांग भी इस मौके पर मनसे की ओर से की गई। आज मोर्चाचं नियोजन असं आहे की सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी आपण बघितलं असेल त्या दिवशीच बोलले होते की महिलांसाठी शरिया शरियासारखा कायदा हा लागू करायला पाहिजे। आपण जर बघितलं महाभारत एका स्त्रीवरनं झालेला आहे, तर एवढा मोठा महाभारत घडतो एका स्त्रीवरनं, तर अत्याचार होतो याच्यामुळे घडत असतो। तर मग आता आपल्या इकडं एवढ्या महिलांवर अत्याचार होत असताना आता आपण बघितलं उरणमधली यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रेला फास्ट ट्रॅक लागू केलं, पण यशश्रीला आतापर्यंत फास्ट ट्रॅक लागू नाही केलं। तर आमची मागणी राहील की तिला अशा ह्या महिलांना तर अगोदर फास्ट ट्रॅक लागू करायला पाहिजे असे केसेसना। तर आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की कायदा भक्कम झाला पाहिजे महिलांसाठी। आतापर्यंत असं काही सरकारचं आम्हाला दिसून नाहीत की कायद्यामध्ये बदल याच्या अगोदर शक्ती कायद्याचा तरतूद चालू होती, तो पण अडकून राहिला आहे। तरी हा कायदा भक्कम झालाच पाहिजे आणि शक्ती कायद्याला मला वाटतं गती दिली पाहिजे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे, शर्मिलाताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे। आता हल्ली आपण जे प्रकरणं बघतोय की अत्याचार म्हणजे आता हे 2च नाही आहेत, भरपूर आहेत। जसं शिवडीला 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, लखनौवरून मुंबईला येणाऱ्या ट्रेनमध्ये 8 ते 10 जणांनी मिळून एका नवविवाहितेवर बलात्कार केलेला आहे चालत्या ट्रेनमध्ये। म्हणजे कायद्याची कुठेच भीती राहिलेली नाही। आज बांगलादेशमधून जवळजवळ 65% परप्रांतीय आपल्या देशामध्ये शरणार्थीमधून आले रोहिंगे जे आहेत, ह्यांना आपण म्हणतात ना एक कॅम्पमध्ये थारा दिला, तिथे एका वर्षात 60,000 मुलं जन्माला आली। म्हणजे तुम्ही इथे आमचा देश बर्बाद करायला येताय का शरणार्थी म्हणून येताय? आणि ह्याचा परिणाम सर्वतोपरी सगळ्या जनतेवर होतोय, सर्वसामान्य जनतेवर होतोय। ह्यांना मुस्लिम लॉ बोर्ड लगेचच आधार कार्ड पॅन कार्ड इश्यू करतात, जे केले नाही पाहिजे। जर संविधान एक आहे तर सगळ्यांना ते संविधान लागू झालं पाहिजे। मुस्लिम लॉ बोर्डला मान्यता का दिली गेली? त्याच्यानंतर इथे जे प्रत्येक जणांना पैशासाठी आधार कार्ड पॅन कार्ड बनवून देतात, त्याच्यानंतर त्यांना भाड्याने जागा देतात, दुकानं देतात, ते देऊ नका त्यांना। तर ह्यांचं जेव्हा तुम्ही फायनान्शियली ह्यांना तोडाल ना, तोपर्यंत हे यात सुधारणा होणार नाही। आणि जेवढा आपण सक्षम राहू, महिलांना तुम्ही बाकीचे काही शिकवण्यापेक्षा कराटेला घाला, त्यांना संरक्षण कसं करायचं ह्याच्यासाठी तुम्ही घरच्या लोकांनी याच्यासाठी बघितलं पाहिजे की त्यांना जास्त आपण मजबूत कसं करू शकू। मुलींना बाहेर जाताना तुम्ही काय शिकवाल, तुमच्या घरचे संस्कार काय देताय, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यामुळे आज जो शक्ती कायदा रखडलेला निर्भया हत्याकांड नंतर सुद्धा त्या शक्ती कायद्याला अंमलात आणणं खूप गरजेचं आहे।